नमस्कार. आपण आधीच्या भागात पाहिले की कबीर तसाच आपल्या हाताने तिचा चेहरा अजून आपल्या जवळ घेतो. दोघांच्याही हृदयाचे ठोके वाढतात. पोटात फुलपाखरू उडायला लागतात. श्वासोच्छ्वास मिसळले आणि तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि स्वतःच्या मनाची घालमेल आज त्याला सोडवायचीच होती. भावनांचा बांध मोकळा झाला होता आणि तीही त्याच्यात हरवून गेली होती. आणि आता पुढे काही वेळाने दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या हृदयाचे ठोके आता एकाच वेगाने धडधडत होते. दोघांनीही एकमेकांच्या नजरेत पाहिले. कबीर कायाचा चेहरा परत आपल्या हातात घेतो आणि तो वेड्यासारखा तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि बोलतो, आय लव्ह यू काया, आय लव्ह यू सो मच काया. मधूला काया हे नाव ऐकून तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. काया? कोण आहे मी कबीर? तुझी काया की दीपकची मधू? तिचे अश्रूने डोळे भरलेले, घसा येवाना कोरडा पडला होता. हे द्विधा आयुष्य मला नाही जगायचं कबीर. मला माझी खरी ओळख हवी आहे कबीर. आय वॉन्ट माय लाईफ बॅक कबीर, आय वॉन्ट माय लाईफ बॅक. ती जीवाच्या आकांताने रडून रडून विचारत होती. कबीर स्तब्ध होऊन जातो. त्यालाही आता रडू येत होतं. मधू आपल्याच आयुष्याने आपल्यासोबत खेळलेल्या खेळीला वैतागून रडत होती. कबीर निरुत्तर राहून तिथेच बेंचवर आपल्या हाताच्या ओंजळीत आपलं तोंड धरून रडत बसतो. मधू सगळं असह्य झाल्याने रडतच पळत सुटते. कबीरच्या लक्षात येता तो तिच्या मागे जातोच असतो. इतक्यात भरधाव गाडीने मधूला धडक दिली. तिच्या डोक्याला जबर मार लागला. गाडी तर पुढे निघून गेली आणि त्या निर्जन रस्त्यावर कबीर मदतीची भीक शोधू लागला. तो वेड्यासारखा मदतीची हाक मारत होता. इतक्यात समोरून येणाऱ्या गाडीला थांबून कबीरने मदतीची विनंती केली. नशिबाने ते लोक मदतीला तयार झाले. कबीरने मधूला उचलून गाडीत घेतली. तिच्या डोक्यावरून रक्त वाहत होतं. त्याने आपल्या हाताने तिचं डोकं दाबून धरलं. वाहणारा रक्तप्रवाह थोडा कमी होत होता. त्यांनी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये तिला नेले आणि डॉक्टरांनी ताबडतोब उपचाराला सुरुवात केली. कबीरने तिथून निघतानाच मधूच्या वडिलांना फोन करून परिस्थिती सांगितली होती. तेही तिथे हजर झाले. त्यांच्या येण्याने डॉक्टरांना कायाच्या केसमध्ये मदत झाली. कायाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. कबीर रागाच्या भरात भिंतीवर आपल्या हाताची मुठी मारू लागला. खूपच काळजीत पडला होता. सारखा स्वतःला दोष देत होता. मी हे काय केलं? मी स्वतःवर संयम ठेवायला हवा होता. काया, काया, ओ गॉड प्लीज. तो अजूनही आपला हात भिंतीवर आपटत होता. कबीरला खूपच एकटं पडल्यासारखे वाटते. तो नेहा आणि राजेशलाही बोलावून घेतो. इथे 6 तासाच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांना कायाला वाचवण्यात यश येते. डॉक्टर ऑपरेशन थिएटर बाहेर येताच कायाची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगतात. पण ती शुद्धीवर आल्यावर खरी परिस्थिती कळेल. कबीर डॉक्टरांच्या हात धरून त्यांच्या आपल्या पाणावलेल्या डोळ्याने आभार मानतो. डॉक्टर कबीरच्या पाठीवर हात थोपटतात आणि निघून जातात. थोड्या वेळाने कायाला ऑपरेशन थिएटरमधून स्पेशल वॉर्डला शिफ्ट करतात. कबीर दार उघडून आत जातो. ती निपचिप पडून असते. कबीर बेड शेजारी बसून कायाचा हात हातात घेतो. तिचा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडून आपल्या ओठांना टेकून परत रडायला लागतो. नेहा आणि राजेश दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलला पोहोचतात. सोबत रेवाही असते. काया अजूनही शुद्धीवर आलेली नसते. सगळी हकीकत कळल्यावर राजेश आणि नेहा कबीरला धीर देतात. मागोमाग दीपकही तिथे पोहोचतो. त्याला बघताच कबीर पेटून उठतो. पण त्याआधीच तो कबीर आणि बाकी सर्वांची माफी मागतो. पण कबीर काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. राजेश आणि रेवा कसं बसं त्या दोघांना वेगळं करतात आणि दीपकला तिथून निघून जाण्यास सांगतात. सगळं शांत झाल्यावर नेहा कबीर हॉटेलवर जाऊन आराम करण्यास सांगते. पण कबीर तिथून जाण्यास तयार नसतो. त्याला कायाची खूपच काळजी वाटत असते. तो बाहेरच बसून काया शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. रात्री उशिराने काया शुद्धीवर येते. त्यावेळेस नेहा तिच्या बाजूला बसून असते. नेहा ताबडतोब डॉक्टरांना बोलावते. लगेच डॉक्टरांची टीम येऊन तिची तपासणी करतात. अजूनही गुंगी पूर्ण उतरलेली नसते. ती परत झोपी जाते. नेहा आणि राजेश तिथेच उभे असतात. रेवा कबीर सोबत बाहेर उभी असते. डॉक्टरांनी मुद्दाम कबीरला कायाच्या नजरेपासून दूर राहण्यास सांगितले. सकाळी लवकरच कबीर छानपैकी तयार होऊन फुलांचा गुच्छ घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. काया आता पूर्ण शुद्धीवर होती. राजेश सोबत बोलत होती. तिला आता सर्व काही आठवत होतं. कबीर तिला दाराच्या काचेतून मन भरून पाहत होता. मागून रेवाही फुलं घेऊन आली. रेवा येताच त्याने आपले अश्रू सावरले आणि हिंमत एकवटून आत शिरला. कबीर आपल्या हातातला गुच्छ पुढे करत जायला विचारतो, कशी आहेस? काया रागातच बोलते, कोण तू आणि इथे का आलास?
दिला तेवढा त्रास पुरे नाही झाला का? कबीरला काहीच कळत नव्हते. काया असं का बोलते? ते तिला समजावतो, काया प्लीज माझं ऐकून घे, मी काही नाही केलं ग, प्लीज एकदा ऐकून घे माझं. काया रागतच बोलते, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये, तू जा इथून, मला खूप त्रास होतोय. इतक्या डॉक्टर आत येतात. राजेश आणि रेवा कबीरला बाहेर घेऊन जातात. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येऊन कबीरला खूप ओरडतात. कबीर, तुला आम्ही कालच कायापासून दूर राहण्यास सांगितले, कारण तिच्या डोक्यावर जास्त ताण पडता कामा नये. आता जे ती चिडली, रागवली, हे तिच्या तब्येतीला घातक आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इतकं समजावून ते निघून जातात. कबीर हातबल होऊन बसून राहतो. रेवा त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो तिथून निघून जातो. कबीर रोज कायाच्या दारात काचेतून निहाळत असतो. आठवड्याभराने कायाला डिस्चार्ज देण्यात येतो. सगळे परत मुंबईला रवाना होतात. इथे आल्यावर कबीर परत कायाला भेटण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळेस राजेश त्याला अडवतो. राजेश बोलतो, कबीर, कायाला नाही भेटायचं तू. कबीर राजेशला बोलतो, ती माझी बायको आहे राजेश, मी मनवीत तिला, प्लीज मला भेटू देत. राजेश कबीरला बोलतो, विसरतोयस तू कबीर, खोटे रजिस्टर पेपर बनवले होते तू, याचा अर्थ ती तुझी बायको नाही. कबीर राजेशला विनवणी करतो, राजेश तुला खरं माहीत नाही आहे ना की मी तिच्यावर किती प्रेम करतो. राजेश कबीरला बोलतो, हात जोडतो तुझ्या पुढे, प्लीज लिव्ह हर, नको त्रास देऊस, आता जा इथून, तुझ्यामुळे परत तिचे बरे वाईट झालेलं मला नाही बघवणार. कबीर निराश होऊन तिथून निघून जातो. घरी आल्यावर आई त्याला कायाचा नाच सोडून द्यायला सांगते आणि मी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात करण्यास सांगते. पण कबीर मानायला तयार नसतो. मग नेहा समजावते आणि रेवा त्याला खूप लाईक करते आणि तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर असं सांगते. रेवा तिथेच समोर उभी असते. कबीर तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण रेवा काहीच ऐकून घेत नाही. उलट मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय असं सांगून कबीरला द्विधा मनस्थितीत टाकते. शिवाय कायाने स्वखुशीने दीपकसोबत लग्नाला होकार दिल्याचे नेहाने सांगताच तो आतून चूरचूर होऊन जातो. अखेर हीच आपल्या चुकीची शिक्षा समजून तो रेवासोबत लग्नाला तयार होतो. 10 दिवसांनंतर कबीर आणि रेवाच्या लग्नाचा दिवस उजाडतो. रेवा खूप खुश असते. लग्न रेवाच्या पद्धतीने करायचं ठरलं होतं. सगळी तयारी झालेली होती. कबीर छान शेरवानी घालून तयार बसला होता. अगदी एखाद्या राजकुमाराप्रमाणे भासत होता आणि ती गडद जांभळ्या रंगाचा घागरा चोली, त्यावर हिऱ्याचं नक्षीदार वर्क, त्याला साजेचा घुंगट, छान डूल असलेला, चेहरा अर्धा झाकलेला, ज्यातून फक्त तिचे अर्धे गाल आणि लाल रंगात भिजलेले ओठच दिसत होते. हातात तो गुजराती स्टाईल चुडा, अगदी राजवाड्यातील राणीप्रमाणे भासत होती ती. पण कबीरने तिच्याकडे नीट पाहिले देखील नाही, कारण अजूनही मनात काया घर करून बसली होती. लग्न सोहळा विधिवत पार पडला. घरी आल्यावर अगदी पारंपरिक पद्धतीने नव्या नवरीचे स्वागत झाले. माप ओलांडून ती आत आली. कबीर सरळ आपल्या रूममध्ये निघून जातो. इथे सगळे बाहेरच. पाहुणे गेल्यावर घरचीच काही मंडळी उपस्थित होती. सगळे आवरावर झाल्यावर नेहा आपल्या नव्या नवरीला त्यांच्या म्हणजे कबीरच्या रूममध्ये घेऊन जाते. कबीर आतून कडी लावून बसलेला असतो. नेहा बाहेरून दार ठोठत असते. नाईलाजाने कबीर दार उघडतो. समोर ती दुधाचा ग्लास घेऊन उभी असते. तो परत जाऊन बेडवर बसतो. दुधाचा ग्लास ठेवून ती दार बंद करायला जाते तर तो दार उघडच ठेव म्हणून सांगतो. रेवा बोलते, सर नक्की तुम्हाला चालेल? कबीर हो बोलतो, थोडा रागातच. रेवा बोलते, पण आम्हाला नाही चालणार. असं बोलून जोरजोरात हसायला लागते. तसे नेहा आणि राजेशही हसायला लागतात. ते तिथेच लपून बसलेले असतात. कबीर वळून बघतो तर रेवा छान पंजाबी ड्रेस घालून उभी असते. तिच्यासोबत राजेश, नेहा आणि दीपकही जोरजोरात हसत असतात. गोंधळून कबीर त्या घुंगटवाल्या मुलीकडे जातो आणि तिचा घुंगट उचलून पाहणार तो सगळे त्याला थांबवतात आणि आम्ही आता जातो, मग तुम्ही काय ते करा असं सांगून बाहेरून दार लावून घेतात. ती शांतपणे बेडवर जाऊन बसते. कबीरला काहीच कळत नसतं. तो परत रागाच्या भरात आपली मुठ्ठी भिंतीवर आपटतो. तशी ती पुढे जाऊन त्याचा हात धरते. तिच्या स्पर्शाने तो शहारून निघतो. त्याला तो स्पर्श ओळखीचा वाटतो. तो अधीरतेने तिचा घुंगट उचलतो आणि बघतो तर समोर काया. कबीर आश्चर्याने कायाकडे बघतो. तसं काय त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेत बोलते, कबीर. इतक्यात परत दार उघडून नेहा आणि रेवा हसत हसत त्यांना चिडवतात. अरे आता काय एकमेकांची ओळख करून देताय, रेवा म्हणाली, आणि आता तरी आतून दार लावून घे, नेहा म्हणाली. कबीर बोलतो, रेवाची बच्ची थांब, तुला मी सकाळी बघतो. आणि दी प्लीज ना, जा इथून. नेहा कबीरला बोलते, हो हो आता आम्ही कशाला पाहिजे, आणि त्या हसतच निघून जातात. कबीर आतून दार लावून घेतो.
कायाच्या समोर जाऊन हळूच तिचा घुंगट दूर सारतो. लाजताना किती गोड दिसत होती ती आणि हळूच तिला आपल्या मिठीत घेतो. आज कितीतरी दिवसांनी असा सुखद क्षण त्यांच्या वाटेला आलेला असतो. कबीर थोड्या वेळाने कायाला विचारतो, काया, मग ते हॉस्पिटलमधलं तुझं वागणं आणि रेवा हा सगळा काय प्रकार आहे? काया हलकेच हसून सांगते की इतक्या दिवसांच्या विराहानंतर आपलं मिलन मला खास बनवायचं होतं. असं सहज वाया घालवायचा नव्हता. राग तर तुझ्यावर होताच, पण प्रेम त्याहीपेक्षा जास्त. खोटं रजिस्टर मॅरेज असलं तरी माझ्यासाठी ते खरं होतं. मी पूर्णपणे तुझ्या स्वाधीन झाले होते, पण तू तुझ्यावर संयम ठेवून होतास. माझ्यासोबत तू काहीही करू शकला असतास, पण तसं नाही केलंस. सकाळी पूर्ण शुद्धीवर आल्यावर दीपक आला होता तुझ्या आधी भेटायला. त्याने स्वतःची चूक कबूल करून माफी मागितली आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे सुद्धा सांगितलं. त्यानंतर प्लॅन करून आपल्या या सणांना आम्ही असं खास बनवलं आणि तुला सरप्राईज दिलं. कबीर लटक्या रागात बोलतो, पण तुझ्या या सरप्राईजने माझा जीव काढला ना. आणि माझं प्रेम तुला दुसऱ्याने सांगितल्यावर कळलं का? आणि तो मुद्दाम खिडकीजवळ जाऊन उभा राहतो. काया त्याला अपसेट पाहून पळत जाऊन मागून मिठी मारते. नाही ना रे, मला कुणाकडूनही तुझ्या प्रेमाचा दाखला नकोय. फक्त तुझा आनंद द्विगुणित करायचा होता. सॉरी ना, गंमत केली. कबीर, मी पण आता थोडी गंमतच केली तुला स्वतःहून माझ्याकडे ओढण्यासाठी. काया रागातच मागे ओढून, ये काय रे, मी नाही बोलत, जा. कबीर मागून तिच्या खांद्यावर आपले हनवटे टेकून आपल्या दोन्ही हातांनी तिला उळखा घालून बोलतो, ओ राग आला माझ्या काऊला. काऊ, आय लव्ह यू ना. काया लाजून त्याच्या मिठीत शिरते. कबीर तिला कुशीत उचलून घेतो आणि बेडवर बसवतो आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून शांत तिला बघत राहतो. ती संपूर्ण रात्र ते आपल्या गोड जुन्या आठवणीत आणि भविष्याची स्वप्न रंगवण्यात घालतात. तर मित्रांनो, कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.